हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरला जायला. आम्ही ज्या हायवेने ट्रॅव्हल करत आहोत तो हायवे आहे धुळे सोलापूर हायवे. मला लास्ट ब्लॉगमध्ये कोणीतरी कमेंट केली होती की तुम्ही दिल्ली टू छत्रपती संभाजीनगर ट्रॅव्हल करत आहात तर मध्ये मध्ये मुंबई का बरं नाव घेत आहात. कारण ती जी आमची फ्लाईट होती ती कनेक्टिंग फ्लाईट होती दिल्ली टू मुंबई आणि मुंबई टू छत्रपती संभाजीनगर. हे मी माझ्या त्या व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं. ही आहे चंद्रभागा. ही आहे आमची हॉटेलचं नाव होतं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास. आम्ही ज्यावेळेस इथे पोहोचलो होतो त्यावेळेस तिथल्या सर्व रूम बुक होत्या, पण मग आम्ही 2 तास वेटिंग केल्यानंतर आम्हाला तिथे रूम भेटली. मी काही फोटोसुद्धा शेअर करते. हे आहे आउटर लुक हॉटेल आणि हे आहे इनर लुक. तिथले गार्डन खूप सुंदर होते. आमच्या हॉटेलपासून मंदिर फक्त 1.5 किलोमीटरवर होते. हे आहे हॉटेलचा नंबर. ही आहे ती हॉटेल. हे आहे त्या हॉटेलचं गार्डन आणि आम्हाला जी रूम भेटली होती ती डी विंगमध्ये भेटली होती. आमचा रूम नंबर होता 309 आणि 5 बेड्सची रूम भेटली होती आम्हाला. ही आहे रूम. नंतर आम्ही फ्रेश ते होऊन निघालो दर्शनासाठी. माझ्या मागे होते माझे पप्पा, मम्मी आणि माझी छोटीशी बहीण जिचं नाव आहे आरबी. आम्ही सर्व निघालो होतो दर्शनासाठी. हे आहे आउटर व्ह्यू. तर जाताना चौकात एक गणपतीचं मंदिर होतं तर आम्ही तिथे थांबून दर्शन ते करून घेतलं. आणि गणपतीच्या मंदिराच्या मागेच हे मंदिर होतं कृष्णाचं. हा आहे मंदिराचा एरिया. दर्शनाला जायच्या आधी मी माझा मोबाईल जे आहे तो लॉकरमध्ये ठेवून दिला. आम्हाला टोटल 5 तास लागले दर्शनासाठी. आता दर्शन वगैरे सगळं करून निघालो आहोत वापस रूमवरती जायला. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.